नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज 1 सप्टेंबर 2025 चा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक मी तुमच्यासमोर डिस्कस करण्यासाठी आलेलो आहे। सीईटी सेल महाराष्ट्र राज्यामधील एमबीबीएस बीडीएस चा ए ग्रुप, बीएमएस बीओएमएस बीएचएमएस चा बी ग्रुप आणि अलाइड कोर्सेसचा सी ग्रुपच्या संदर्भामध्ये काउन्सिलिंग प्रोसेसच्या 4 राउंडमध्ये किंवा गरज पडल्यास त्यापेक्षाही जास्त राउंडमध्ये प्रोसेस करणारी प्रक्रिया पाठीमागे सुरू झालेली आहे। त्याच्यामध्ये आज 1 सप्टेंबर पासून आपल्याला 4 सप्टेंबर पर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्या विद्यार्थ्यांसाठी फक्त बीएमएस बीओएमएस आणि बीएचएमएस म्हणजे त्याच्यामध्ये होमिओपॅथी, युनानी आणि आयुर्वेदसाठी ज्यांना गव्हर्नमेंट मधले 85%, त्याच गव्हर्नमेंट मध्ये एकूण 22 कॉलेजेस आहेत त्याच्यामधले 85% सीट्स आणि 103 कॉलेजेस सध्यापर्यंत जे इस्टॅब्लिश्ड आहेत बीएमएस चे, जवळपास त्या सर्व कॉलेजेसच्या 85% मेरिट कोटा आणि 15% आयक्यू कोटा, ज्याला मॅनेजमेंट कोटा म्हणतो। त्याचबरोबर बीओएमएस चे सर्व गव्हर्नमेंट प्रायव्हेट आणि बीएचएमएस चे सर्व बीएमएस गव्हर्नमेंट प्रायव्हेट मधले 85% आणि प्रायव्हेट मधले 15% आयक्यू कोट्याचं ज्यांनी रजिस्ट्रेशन पहिल्यांदा म्हणजे ज्यांनी 1000 रुपये भरून मेरिट कोट्यासाठी केलेलं असेल, 5000 रुपये भरून तुम्हाला मॅनेजमेंट कोट्यासाठी, आता तुम्हाला नवीन आजपर्यंत त्यांनी रजिस्ट्रेशनच केलेलं नाही अशांसाठी सुद्धा एक फ्रेश आपल्यासाठी रजिस्ट्रेशन करण्याची संधी उपलब्ध आहे। ती म्हणजे आज 1 सप्टेंबर पासून ते 4 सप्टेंबर पर्यंत त्याची मेरिट लिस्ट जी पाठीमागे रजिस्ट्रेशन केलेले आहेत त्यांची आणि तुमची या सर्वांची मिळून एक मेरिट लिस्ट आपल्याला 6 सप्टेंबरला बीएमएस, बीएचएमएस आणि बीओएमएस साठी लागेल। त्यानंतर चॉईस फिलिंग मात्र 8 सप्टेंबर पासून ते 10 सप्टेंबर आहे। 8, 9, 10 3 दिवस आहे बघा। 8 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर पर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग करायचं आहे। ज्यांनी पाठीमागे रजिस्ट्रेशन एमबीबीएस पासून सर्वांसाठी केलेलं आहे ते पण एलिजिबल आहेत, त्यांना आता रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाहीये। ज्यांनी आजपर्यंत सीईटी सेलकडे रजिस्ट्रेशन केलेलं नाही अशांसाठी ही संधी उपलब्ध आहे। त्यामुळे सर्वात महत्त्वाचा टॉपिक लक्षात घ्या, आजपासून 4 दिवसात आपल्याला 1000 किंवा 6000 भरून रजिस्ट्रेशन करता येऊ शकणार आहे। त्यानंतर आपल्याला रिझल्ट मात्र 12 सप्टेंबरला लागेल आणि 13 सप्टेंबर पासून ते 17 सप्टेंबर पर्यंत आपल्या सर्वांसाठी पहिल्या राऊंडसाठी आपल्याला जॉईनिंगसाठी आपल्याला दिलेले 5 दिवस आहेत। तर एकंदरीत या राऊंडमध्ये ज्यांना आजपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांच्यासाठी 1 पासून 4 सप्टेंबर पर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे, फक्त बीएमएस, बीओएमएस आणि बीएचएमएस साठी। नंतर कॉमन मेरिट लिस्ट येईल, त्या लिस्टमध्ये हे नवीन रजिस्टर केलेल्या विद्यार्थ्यांची, त्याचबरोबर पाठीमागे एमबीबीएस पासून सर्वांसाठी एक कॉमन रजिस्ट्रेशन, त्याच्यासाठी बीएमएस बीएचएमएस साठी इलिजिबल विद्यार्थ्यांची एक लिस्ट कॉमन केली जाईल आणि त्यानुसार तुमचा पहिला राऊंड होईल। ज्यांनी आजपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही असे विद्यार्थी 4 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन करू शकतात। ज्यांनी पाठीमागे रजिस्ट्रेशन केलेलं अशा विद्यार्थ्यांसाठी काहीही करण्याची आवश्यकता नाही। 8 सप्टेंबर 2025 च्या नंतर आपल्याला बीएमएस, बीएचएमएस आणि बीओएमएस साठी रजिस्ट्रेशन करता येऊ शकणार। आजच्यासाठी एवढंच महत्त्वाचं, ज्या विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतंय अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये येऊ शकता। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही पेड काउन्सिलिंग असं लिहू शकता आणि तुम्हाला डिटेल सर्व गोष्टी प्रत्येक डे टू डे अपडेट आपल्याला येऊ शकते। तुमचे सगळे कन्सेप्ट लक्षात येऊ शकतात, तुम्हाला करिअर मधल्या महत्त्वाच्या अपॉर्च्युनिटीज सुद्धा येऊ शकतात। या सर्व गोष्टी आपल्या सर्वांसाठी महत्त्वाच्या आहेत आणि ज्यांना ज्यांना आपल्या काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये यायचं असे विद्यार्थी येऊ शकतात। आपल्या सर्व विद्यार्थ्यांना करिअरचा मार्ग सुकर बनावा यासाठी हा व्हिडिओ जो बनवलाय, त्या व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन दाबा। त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही इतर मित्रांना सुद्धा पाठवू शकता। जय हिंद।